पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली चंदगड तालुक्यात लाखो रुपयांचा निधी खर्च करून झालेल्या वृक्षारोपणाच्या कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या 1,34,00,000 रुपयांच्या वृक्षारोपण योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय। झाडांची योग्य लागवड केली नाही, देखभालीकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे 90% झाडं वाळल्याचा दावा करण्यात आलाय। परिणामी संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली। चंदगड तालुक्यातील विविध राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वृक्षारोपण करण्यात आलं होतं। सुमारे 3,815 झाडांची लागवड आणि 3 वर्षांच्या देखभालीसाठी भारत टेक इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला 1,34,00,000 रुपयांचं टेंडर देण्यात आलं। पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या कामामध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप केलाय। प्रत्येक झाडासाठी हजारो रुपयांची तरतूद असताना प्रत्यक्षात वृक्षारोपणासाठी योग्य प्रकारचे खड्डे खोदले नाहीत, शेणखताचा वापर झाला नाही, झाडांच्या संगोपनाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानं जून 2025 मध्ये लावलेल्या झाडांपैकी 90% झाडं वाळली आहेत। वर्षभरात झाडांना पाणी दिलं नाही किंवा खुरपणी अथवा देखभाल झाली नाही। बेळगाव वेंगुर्ला रोड, पाटणे फाटा कोवाड, कुरणी गवसे अडकूर, नागरदळे सुंडी सुरुते तुडये या रस्त्यांवरील वृक्षारोपण म्हणजे निव्वळ एक फार्स ठरलाय, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय। त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून सर्व रक्कम वसूल करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांनी दिलाय।